आपल्या भारताच्या संविधानाच्या प्रस्तावनेत संधीची समानता म्हणजेच प्रत्येकाला समान संधी मिळाली पाहिजेत याचा उल्लेख आहे. हा फक्त एक विचार नाही तर आपल्या लोकशाहीचा आत्मा आहे. आता संधीची समानता म्हणजे प्रत्येक बाबतीत आणि शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा, पण वास्तव मात्र आपल्याला वेगळं चित्र दाखवतं. कारण युनेस्कोच्या अहवालानुसार भारतातील लाखो विद्यार्थी केवळ आर्थिक अडचणींमुळे आपलं उच्च शिक्षण पूर्ण करू शकत नाही. अशा वेळी त्यांच्यासमोरील असणाऱ्या संधीचं दार बंद होतं आणि संविधानातील समान संधी हा फक्त कागदावरचं स्वप्न ठरतं. अशा वेळी संधीच्या विषमतेची एक मोठी दरी समाजामध्ये निर्माण होते आणि म्हणूनच हीच दरी भरून काढण्यासाठी शासनाने एक प्रभावी शस्त्र हाती घेतलंय आणि ते म्हणजे शिष्यवृत्ती योजना. आणि म्हणूनच नमस्कार, मी रिद्धी पाटील विषय मांडतेय शासनाच्या शिष्यवृत्ती योजना व अंमलबजावणी. मित्रांनो, शासनाच्या या ज्या काही शिष्यवृत्ती योजना आहेत ही फक्त एक मदत नाही तर ती शिक्षणाचे दार उघडणारी खरी किल्ली आहे, समतेची हमी आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला आपली क्षमता सिद्ध करण्याची खरी संधी आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिष्यवृत्ती मिळवून कोलंबिया विद्यापीठातून व लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून आपलं उच्च शिक्षण पूर्ण केले आणि म्हणूनच आपल्या भारत देशाला महान असे संविधान निर्माते लाभले. आता मित्रांनो, शासनाच्या या ज्या काही शिष्यवृत्ती योजना असतात त्या काही निकषांच्या आधारावर दिल्या जातात. त्यातील प्रमुख 3 महत्वाचे निकष म्हणजे सामाजिक पार्श्वभूमी, आर्थिक पार्श्वभूमी आणि गुणवत्ता. यात सामाजिक पार्श्वभूमी म्हणजेच मागासवर्गीय, अनुसूचित जाती जमाती, अल्पसंख्याक, अपंग विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या शिष्यवृत्ती योजना. यात प्रामुख्याने अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी असणारी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप या काही योजनांचा समावेश होतो. दुसरं म्हणजे आर्थिक पार्श्वभूमी. यात प्रामुख्याने कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हा महत्वाचा निकष असतो. यात डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह योजना, राजश्री छत्रपती शाहू महाराज शुल्क शिष्यवृत्ती योजना या काही शिष्यवृत्ती योजनांचा समावेश होतो. आणि तिसरं म्हणजे गुणवत्ता, म्हणजेच विद्यार्थ्यांची शालेय कामगिरी, त्यांचं कौशल्य या निकषांच्या आधारावर शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. खरं तर सामाजिक निकष आणि आर्थिक निकष ह्या सगळ्या निकषांच्या आधारावर शिष्यवृत्ती देण्याची वेळच समाजावर येऊ नये आणि फक्त गुणवत्ता या निकषाच्या आधारावरच शिष्यवृत्ती देण्याची वेळ समाजात यावी असं मला वाटतं. यासाठी प्रत्येक विद्यार्थी हा सामाजिकरित्या आणि आर्थिकरित्या समान बनला पाहिजे. त्यासाठी आवश्यक बदल होणं देखील तितकंच महत्वाचं आहे. आणि ज्यावेळी फक्त समाजात गुणवत्ता या निकषाच्या आधारावरच शिष्यवृत्ती देण्या इतपत आपला समाज समान आणि पोषक बनेल, त्याच वेळी खऱ्या अर्थानं स्पर्धात्मक वातावरण तयार होऊन प्रत्येक विद्यार्थ्याची आणि एकूणच राष्ट्राची खरी उन्नती होईल आणि त्याच वेळी माझ्या स्वप्नातील भारत देश हा खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम होईल. मित्रांनो, गांधीजींनी आपल्या समाजात 2 महत्वाचे विचार मांडले. एक म्हणजे अंत्योदय आणि एक म्हणजे सर्वोदय. अंत्योदय म्हणजे समाजातील सर्वात शेवटचा घटक, गरीब माणसाचा उदय, आणि सर्वोदय म्हणजे सर्वांचा उदय. गांधीजींच्या मते एखादी योजना किंवा धोरण त्याच वेळी यशस्वी ठरतात ज्यावेळी त्या समाजाच्या सगळ्यात शेवटच्या घटकापर्यंत पोहोचतात. मग अशा वेळी शासनाच्या या ज्या काही शिष्यवृत्ती योजना आहेत त्या खरंच समाजाच्या सर्वात शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत आहेत का हे बघणं देखील मला तितकंच महत्वाचं वाटतं. तर नाही, आजही ग्रामीण भागातील कित्येक विद्यार्थी माहितीच्या अभावामुळे किंवा माहिती असूनही उचित मार्गदर्शन न मिळाल्यामुळे या योजनांपासून वंचित राहतात. आणि मग अशा वेळी शिष्यवृत्ती हा अंत्योदयाची खरी साधना ठरते. ज्यावेळी एखाद्या पात्र विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती मिळाली त्यावेळी फक्त त्या विद्यार्थ्याचा लाभ होत नाही तर तो विद्यार्थी शिक्षित झाला म्हणजे कुटुंबाला शिक्षित करतो, समाजाला प्रगत करतो आणि एकूणच राष्ट्राच्या हितास हातभार लावतो. अशा वेळी सर्वांचा उदय होतो. मग हेच अंत्योदय आणि सर्वोदय साधत असताना नक्कीच काही अडचणी येतात. त्यातील काही अडचणी म्हणजे ऑनलाईन प्रणालीत त्रुटी जाणवतात, OTP न येणं, काही वेळेस कागदपत्रांची उशिरा पडताळणी होते, काही ठिकाणी आपल्याला भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार असे प्रकार सुद्धा बघायला मिळतात. काही लोक बनावट कागदपत्र बनवून चुकीच्या पद्धतीने शिष्यवृत्ती मिळवण्याचे प्रयत्न करतात. अशा वेळी योग्य आणि पात्र विद्यार्थ्यांचा हक्क हिरावला जातो असं मला वाटतं. तर मग या सगळ्या ज्या काही गोष्टी घडत असतात हे बंद होणं देखील तितकंच महत्वाचं आहे आणि यांवर उपाययोजना करणं महत्वाचं आहे. म्हणून मला असं वाटतं की महाडीबीटी पोर्टल यांसारख्या ज्या काही यंत्रणा आहेत त्या अधिक सक्षम, पारदर्शक करणं महत्वाचं आहे. त्यानंतर प्रत्येक ग्रामीण भागात प्रत्येक जिल्ह्याच्या प्रमुखाद्वारे या शिष्यवृत्ती योजनांबाबत जागरूकता मोहीम आणि प्रत्येक शिक्षकांद्वारे प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत योग्य मार्गदर्शन पोहोचणं देखील तितकंच महत्वाचं आहे. आणि बनावट कागदपत्र ओळखण्यासाठी कडक अशी जाड पडताळणी यंत्रणा सुद्धा शासनाने निर्माण केली पाहिजे असं मला वाटतं. मग मित्रांनो, मला आता सांगा की एखाद्या विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती दिली म्हणजे त्याचं शिक्षण घडलं असं होतं का? तर याचं खरं उत्तर आपल्याला अमर्त्य सेन यांचा कॅपॅबिलिटी अप्रोच या विचारात मिळतो. म्हणजेच काय
तर फक्त साधनं देणं पुरेसं नाही, तर ती व्यक्ती त्या साधनांचा वापर करून कितपत आपल्या क्षमता विकसित करू शकते हे बघणं देखील तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे आपण शिष्यवृत्ती दिली, शासनानं शिष्यवृत्ती दिली म्हणजेच आर्थिक साधनं दिली, पण शिक्षण घडण्यासाठी चांगले शाळा, महाविद्यालय, सामाजिक वातावरण, मानसिक आधार, अभ्यास करण्यासाठी वेळ, उच्च असं वातावरण असणं देखील, डिजिटल साधनं, हे सगळ्या गोष्टी असणं देखील तितकंच महत्वाचं आहे. थोडक्यात काय तर अमर्त्य सेन यांचा विचार असा आहे की फक्त साधनं देणं पुरेसं नाही, त्या साधनातून माणसाला आपलं आयुष्य घडवण्यासाठी स्वातंत्र्य आणि क्षमता देखील देणं तितकंच महत्वाचं आहे. आणि म्हणूनच शासनाच्या या ज्या काही शिष्यवृत्ती योजना आहेत त्या नक्कीच विद्यार्थ्यांना लाभदायक ठरतात, पण त्या आणखीन प्रभावी व्हाव्यात म्हणून त्यांची गुणवत्ता, सामाजिक आधार आणि मानसिक आधार सुद्धा वाढवणं तितकंच महत्वाचं आहे. आणि म्हणून शासनाने यावर लक्ष केंद्रित करावं असं मला वाटतं. आणि म्हणूनच शेवटी फक्त एवढंच की मन का हो विश्वास अगर तो कठिनाई भी आसान है, छोटे दीप की लो से भी हरंधियारा वीरान है. ही शिष्यवृत्ती योजनांचा हा जो काही दीप आहे तो सतत पेटत राहावा एवढाच माफक आशावाद. मनःपूर्वक धन्यवाद.